नमस्कार, मी बिरदेव सिद्धापा डोने. 22 तारखेला डिक्लेअर झालेल्या UPSCच्या नागरी सेवा परीक्षेमध्ये 551वा रँक घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे. एका मोबाईल आता मला वाटतं की अटेंड केलेले कॉल सोडून आणि सकाळचे 400 मिस कॉल सोडून आता 1000 मिस कॉल पडले. 1000 मिस कॉल? अरे बापरे. सो परिस्थिती खूप वाईट झाल्या माझी ऍक्च्युली की मोबाईल पण सपोर्ट करण्यात झाला. भीती तर वाटते, साहजिकच भीती वाटते की माझ्यासोबतची पोरं प्लेसमेंट घेऊन चांगला जॉब करत होती. म्हणजे 15-15, 16-16 लाखाचं LPA घेऊन जॉब करत होते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. आणि थोडं एन्जॉय पण असायची, म्हणजे विकेंडला वगैरे फिरायला वगैरे जाणे म्हणा, मूवीला जाणं म्हणा, बाकी ट्रिपला वगैरे जाणं म्हणा, या गोष्टी सगळ्या करत होत्या. त्या गोष्टी माझ्या आयुष्यात मागच्या 3-4 वर्षामध्ये घडल्या नव्हत्या. पण भीती तर राहतच होती. पण मग एक की शेवटी आहे ना की सर काहीतरी सॅक्रिफायसेस करावेच लागतात की काहीतरी मिळवण्यासाठी. कारण सॅक्रिफायसेस आर द म्हणजे सॅक्रिफायसेस मेक्स मॅन मोर स्ट्रॉंगर असं वाटतं मला. फुल टाइम मी UPSCची प्रिपरेशन करतोय. दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून UPSCची प्रिपरेशन केलेली आहे. या दरम्यान कधीही मी 1 महिना किंवा 2 महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाहीये. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे TV न्यूजवाल्यांनी काय केलं की TRP साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय. म्हणजे TRP वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय. सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला, कारण थोडा 4th पिलर आहे. माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना, मला असं आव्हान करायचं ऍक्च्युली. त्यांना जरूर आहे का इंग्लिश चांगलं बोलता येणं, एक जरूर आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फ्रँकली सांगतो, किती तास अभ्यास करायचा रोज? कारण मी तर ऐकून आहे खूप, अगदी पुस्तक ठेवावं नाही लागत, 18 तास करावं लागतं. किती तास अभ्यास करायचा? म्हणजे टू बी फ्रँक की सँडी सरांनी जसं म्हटलं की मी पण हे खूप मीच ऐकलेलं ऍक्च्युली. डिस्ट्रॅक्शन ते 2 पद्धतीत असतात, एक म्हणजे मोबाईल आणि एक असतं हृदयाची जवळची माणसं. ते ठेवलेत का तुम्ही? त्या पूर्ण जर्नी. कुठला एक प्रश्न आहे मुलाखतीतला, तो मला वाटलं की माझ्या हृदयातून त्याचं उत्तर आलं आणि मलाच आवडलं की मी हे उत्तर दिलं. असं कुठला प्रश्न आहे इंटरव्ह्यू मधला तुमचा? एक सगळ्यात महत्त्वाचं एक आहे सर की सामान्य माणसाला काय अपेक्षा असतात? 2 ऐकणारे कान हवे असतात. की समजा तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर माझी कोणीतरी दाद घ्यावी असं वाटत असते, कोणीतरी माझे 2 शब्द ऐकून तर घ्या असं वाटत असते. सो प्रशासनामध्ये गेल्यानंतर ट्रेनिंगचा उपयोग करून लोकांच्या प्रति संवेदनशील राहून त्यांचं ऐकून घेण्याची क्षमता देवानं माझ्यामध्ये द्यावे. त्यांच्या परी सामान्यातल्या सामान्यांपरी माझ्या हातून सत्कर्म घडावं ही मला देवाच्या परी, म्हणजे देवाकडे माझी अपेक्षा आहे. म्हणजे आता माझ्या यशावरून बघल्यानंतर माझे म्हणजे मी जितका व्हायरल सोशल मीडियावर होते त्यामुळे सगळ्यांना प्रसिद्धी दिसते, पण त्याच्यामागचे कष्ट दिसत नाही आहेत. सो कष्ट केले तर नक्कीच तुम्हाला फळ मिळते. पण आजकाल कसं आहे की शॉर्टकटची दुनिया आहे, सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे, पण यशाला शॉर्टकट नाहीये असं मला वाटतं. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मित्रांनो, आज अशा व्यक्तीची मुलाखत आपण घेऊया. मागणी येत होती की ह्यांची मुलाखत घ्या. आता महाराष्ट्रभर ज्या व्यक्तिमत्वाची चर्चा आहे ते व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे. ओळखलंच असेल, पहिल्यांदा ओळख तुम्हीच सांगा, महाराष्ट्राला माहित झालंय तरी सांगा. नमस्कार, मी बिरदेव सिद्धापा डोने. 22 तारखेला डिक्लेअर झालेल्या UPSCच्या नागरी सेवा परीक्षेमध्ये 551वा रँक घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे. बर, आतापर्यंत किती मुलाखती? मला वाटतंय तुम्ही दमलेला आहात मुलाखती देऊन भेटून. ऍक्च्युली टीव्हीच्या तरी खूपच जास्त झाल्या, पण मला वाटतं युट्यूब चॅनलवर ही माझी 6वी किंवा 7वी मुलाखत असेल असं मला वाटतं. त्यामुळं थकलेलं दिसतंय. ह्यातनं एक कळलं असेल, हे बाकी गोष्टी अवघड आहे एक्झाम पेक्षा. बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे ऍक्च्युली. की एक्झाम म्हणजे आता 1-2 वर्ष प्रिपरेशन करतोय तर नॅक आलाय थोडा, काय प्रिपेअर करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे हे कळतंय. पण ह्या गोष्टी खूपच नवीन आहेत ऍक्च्युली. की मोबाईल, म्हणजे माझा मित्र आहे मयूर झोडगे म्हणून, त्याने मोबाईल मला दिलाय. त्याचा इतका मोबाईल आता मला वाटतं की अटेंड केलेले कॉल सोडून आणि सकाळचे 400 मिस कॉल सोडून आता 1000 मिस कॉल पडले. 1000 मिस कॉल? अरे बापरे. सो परिस्थिती खूप वाईट झाल्या माझी ऍक्च्युली. की मोबाईल पण सपोर्ट करण्यात आला, मोबाईल बी सपोर्ट करणार. आणि तुमची मानसिक स्थिती मी समजू शकतो. तेवढीच लोक मला वाटतं 5-10 हजार लोक भेटायला असतील मुलाखत. तर हे भेटलं एवढ्या मोठ्या परीक्षेत यश मिळाल्यामुळं. आणि मला वाटतंय ह्याच्या माग एवढी लोक भेटाय काय येतात, तर बऱ्याचशा लोकांना वाटतं हे आमचं यश आहे 100%. तर आता ह्या यशाकडे जाऊया. तर ही यशाची सुरुवात होती आपलं प्राथमिक शिक्षण. तर प्राथमिक शिक्षण कुठं झालं तुमचं? माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा यमग्या मध्ये झालं मराठी माध्यमातून. त्यानंतर हायस्कूल जय महाराष्ट्र विद्यालय यमग्या मध्ये झालं.
ते पण मराठी माध्यमातूनच झाले. बरं. त्यानंतर 11वी-12वी शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड मधून झालं, सायन्स स्ट्रीम मधून केलं. सगळ्यांना मूल्यमापन असतं की टक्के किती पडलेत. आता सांगा 10वीत किती टक्के पडली, 12वीत किती? 10वीत मला ऍक्च्युली 96% पडले बर. आणि 12वी मध्ये सायन्स मध्ये 89% पडले. होय. आता एवढे म्हणजे तुम्ही ब्रिलियंट स्टुडंट आहात, एवढं जर टक्के पडत असतील, पण हे युपीएससीत जावं आपण, अशा एक्झाम द्याव्या कॉम्पिटेटिव्ह, हे कुणी सांगितलं? ऍक्च्युली युपीएससी ऍज अ सच करायला पाहिजे ही कल्पना तर मला कॉलेजमध्ये असताना म्हणजे सीओईपी मध्ये असताना मिळाली. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये 2018 मध्ये 16-17 मुलांचं आमच्या कॉलेजच्या फायनल लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर असं एक वाटलं की आपण सुद्धा करायला पाहिजे. आणि ती गोष्ट माझ्याशी सोशली असोसिएटेड होती. म्हणजे ऍक्च्युली की मला लोकांशी बोलायला आवडतं, मग ते आणि खूप एक्स्ट्रोवर्ट पण आहे मी. सो मला असं वाटलं की माझ्यासाठी तो रोल खूप चांगला असेल. आणि बाकीच्या पण खूप गोष्टी होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल की बेटर पे कंडिशन प्रोव्हाइड करते युपीएससी, एक जॉब सिक्युरिटी प्रोव्हाइड करत्या, ते की खूप शोधत आहे स्वतः, आणि की माझ्यातून सोसायटीला बेटर मी सर्व करू शकतो. ह्या सारख्या गोष्टी होत्या. मला असं वाटतं की आपण ऑप्ट करायला पाहिजे. शेवटी ट्राय तर करू शकतो. सक्सेस मिळते नाही मिळते आपल्या हातात नाहीये, पण आयुष्यात नंतर समजा कुठं पण जॉब करत असू त्यानंतर रिग्रेट नाही वाटलं पाहिजे की अरे चला प्रयत्न पण नाही केले. तुम्ही खरं खरं उत्तर देताय की म्हणजे आपण आर्थिक बघितलं 100% की चांगल्या पद्धतीनं इथं जॉब सिक्युरिटी आहे आणि चांगलं पेमेंट भेटते, हाही उद्देश होता तुमचा. म्हणजे एक कोट आम्हाला एसेरा वगैरे असायचा, स्पिरिच्युअलिटी ऑफ ह्युमन बीइंग इज अनफोल्डेड ओनली व्हेन ही इज नॉट इकॉनॉमिकली स्टार्व्ड. तर मित्रांनो, पैसा देऊ नये, पैसा देवापेक्षाही कमी नाही. तुम्ही ठरवलं की मी एक जॉब सिक्युरिटी आणि इकॉनॉमी थोडं बेटर व्हावी म्हणून आपण इकडे जातो. पण काय असतं, कुठले क्लासेस लावायचं काय माहिती नसतं. आपण ठरवलं की आपल्याला इथं जायचे, ही माहिती बाकी क्लासेसला कुठं जायचं, कुठं राहायचं, हे कसं काय कशा पद्धतीनं शोधलं? सगळ्यात महत्वाचं तर मग क्लासेसच्या बद्दल काही कल्पना नव्हती. माझा सिनियर मित्र वगैरे होते, त्यांनी ऑलरेडी क्लासेस केले होते, म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. मी म्हणाल की युपीएससी बद्दलचं फुल एक्सपोजर मला सीओपी मधूनच मिळालं. मग तिथूनच क्लास कोणता करायला पाहिजे, म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, महाराष्ट्रातलं एक नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. आणि आता ते सीओपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी झाली आहे, महाराष्ट्र शासनाची एकमेव पब्लिक म्हणजे युनिव्हर्सिटी आहे. सो मग तिथून मिळालं. मग मी युपीएससीचे कोचिंग करायचा निर्णय घेतला 2021 मध्ये, एप्रिल 2021 मध्ये. दिल्लीमध्ये नेक्स्ट आयएस क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं, 1 वर्ष फाउंडेशन बॅच केली त्यांची, आणि 2022चा पहिला अटेम्प्ट दिला. बरं. किती अटेम्प्ट दिलेत तुम्ही आतापर्यंत? मी टोटल 3 अटेम्प्ट दिले. हो, पण अशी भीती नाही वाटली? कारण काय माहितीये का, तुम्ही सांगितलं की बेटर एक चांगलं तुमचं आयुष्य हो म्हणून इकडे वळलाय. तुमच्या बरोबर असे मित्र सगळे जॉबला लागले असतील, आयटी मध्ये चांगले एक चांगलं सॅलरी घेत असतील, तर मित्र म्हणत असतील अरे हे कुठं करतोय इकडे, हे तर असणार ना थोडं. ऍक्च्युली भीती तर म्हणजे सगळ्यात सिंपल की म्हणजे हे नाकारणं म्हणजे खूप अशक्य आहे. भीती तर वाटते, साहजिकच भीती वाटते की माझ्यासोबतची पोरं प्लेसमेंट घेऊन चांगला जॉब करत होती, म्हणजे 15-15, 16-16 लाखाचं LPA घेऊन जॉब करत होते कॉर्पोरेट सेक्टर मध्ये, आणि थोडं एन्जॉय पण असायची. म्हणजे विकेंडला वगैरे फिरायला वगैरे जाणं म्हणा, मूवीला जाणं म्हणा, बाकी ट्रिपला वगैरे जाणं म्हणा, या गोष्टी सगळ्या करत होत्या. त्या गोष्टी माझ्या आयुष्यात मागच्या 3-4 वर्षामध्ये घडल्या नव्हत्या. पण भीती तर राहतच होती. पण मग एक की शेवटी आहे ना की सर काहीतरी सॅक्रिफायसेस करावेच लागतात की काहीतरी मिळवण्यासाठी. कारण सॅक्रिफायसेस आर द म्हणजे सॅक्रिफायसेस मेक्स मॅन मोर स्ट्रॉंगर असं वाटतंय मला. बर, तुम्ही आता बरेचसे इंग्रजीमधले फ्रेज वापरताय आणि तुमचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व चांगलं आहे. पण असं होणार की आता तुमचं चांगलं आहे पण ज्यांना करायचे त्यांना जरूर आहे का इंग्लिश चांगलं बोलता येणं, हे जरूर आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फ्रँकली सांगतो, एक रियालिटी म्हणजे काय ते रियालिटी पण सांगतो आणि ऍक्च्युअलिटी म्हणजे काय आहे किंवा काय असायला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी पण सांगतो. ऍक्च्युअली म्हणजे काय आहे असायला पाहिजे म्हणजे काय आहे हे सांगतो. ऍक्च्युअली की युपीएससी 8व्या शेड्यूल मधल्या 22 लँग्वेजेस मध्ये कोणत्याही लँग्वेज मध्ये मेन्स आणि मुलाखत द्यायची मुभा प्रत्येकाला अवेलेबल आहे. सो मराठी माध्यमातला मुलगा मराठी भाषेमध्ये मुलाखत किंवा मेन्स मुख्य परीक्षा लिहू शकतो. आता आला की रियालिटीमध्ये मराठीमध्ये उपलब्ध असलेले रिसोर्सेस किंवा बाकी कोणत्याही रिजनल लँग्वेज मध्ये असलेले रिसोर्सेस आणि इंग्लिश मध्ये लँग्वेज असलेले रिसोर्सेस याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि इंग्लिश लँग्वेज चूज करण्याचं कारण इतकाच की इंग्लिशमध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल होणे, कारण पेपर इंग्लिश आणि हिंदीमध्येच येतो, बाकीच्या लँग्वेजमध्ये पेपर येत नाही.
युपीएससी एक्झाम कशी असते ती सांगा, कारण बऱ्याचशा लोकांना माहिती आहे IPS झाला तुम्ही, पण ती एक्झाम कशी आहे नक्की, किती मार्क असतात, कशा पद्धतीने पुढचे विषय घेतले जातात त्याची माहिती सांगा. प्रीला 2 पेपर असतात, GS 200 मार्काचा आणि CSAT 200 मार्काचा. CSAT क्वालिफाईंग असतो, 67 मार्क मिळवणे गरजेचं असतं. आणि GS थोडं डायनॅमिक असतो, म्हणजे पेपर कसा अवघड आहे टफ आहे त्यानुसार कटअप लागत असतो. मेन्सला 1750 मार्काची असत्या. GS चे 5 म्हणजे एसए पकडून 5 पेपर, GS चे 4 आणि एसएचा 1 250 मार्काचे. एसे किती मार्काला असतात? 250 मार्काला 2 एसए लिहायचे असतात. 250 मार्काला. हा, तुम्ही कुठल्या विषयावर लिहिलेले एसे? या वर्षी का ऍक्च्युली हॅपीनेस वर एक एसे आला होता. हॅपीनेस. हा, बर आणि अजून एक कोणतरी सब्जेक्ट आहे त्यावर आला होता एसे, बर. त्यावर लिहिला होता मी. आणि ऑप्शनलचे 2 पेपर असतात, 250 मार्काचे 2 पेपर. हं. असे 1750 मार्काची मेन्स असत्या हं. आणि 275 मार्काची मुलाखत असते. बर. तुम्हाला किती मार्क पडलेत आता टोटल? ऍक्च्युली मार्क्स हे रिझल्ट अजून लागले नाही, कारण फॉरेस्टचे इंटरव्ह्यू चालू आहेत आणि CSE आणि फॉरेस्टची प्री एकदम होते. सर्व मार्क्स तर नंतर थोड्या दिवसांनी डिक्लेअर होतील. ऍक्च्युली मला वाटतं मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यावर डिक्लेअर होतील. हं. पण अंदाज की आता मेन्स क्वालिफाय झालेस तर 700 प्लस मेन्सला असतील हं. आणि टोटल 910 प्लस फायनल लिस्ट मध्ये असतील असं मला वाटतं. बर. तुम्ही अतिशय ग्रामीण भागातून गेलेला आहे, तर तो न्यूनगंड असतो की मला जमेल का, सगळीकडे इंग्लिश बोलणारे UPSCत अगदी सो हायपाय पोरं, आपण एकदम साध्या बॅकग्राऊंड मधून गेले, तर तो न्यूनगंड आला होता का तुम्हाला पहिल्यांदा? सुरुवातीला तर म्हणजे UPSC म्हणजे काय आलं, कॉलेजमध्ये पुण्याला शिकल्यामुळे इंग्लिशवर थोडंसं आलं होतं कमांड, पण ह्युमॅनिटीज वाला इंग्लिश इतकं जमलं नव्हतं अजून. मग तेच थोडं एनसीईआरटी वगैरे वाचून, मग न्यूजपेपर वाचून थोडंसं इम्प्रूव्ह करत गेलो. पण मग ऍज सच प्रिपरेशन केल्यानंतर की असं वाटलं नाही की इंग्लिशमध्ये कधी भीती आहे, पण मुलाखतीच्या वेळी थोडीशी भीती वाटलीच. पण शेवटी की स्टँडर्ड सेटअप क्वेश्चन्स असतात की जे आपण करतो, काही गोष्टी असतात की ज्या आपल्या वास्तवाशी निगडीत असतात, ज्या गोष्टी आपण म्हणजे असं की नॅचरल कधी पण विचारलं तर तेच उत्तर बाहेर पडत असते आपलं, वास्तवाशी निगडीत. आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही म्हणजे मेंढपाळ आहेत तुमचे आई वडील, तर हे येणं ग्रामीण भागातील मेंढपाळ जी पूर्ण सराउंडिंग आहे त्यातून येणं, त्याचा फायदा काय झाला तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी हॉबी UPSCच्या डॅफ मध्ये शिप अँड गोट रिअरिंग टाकली होती. बरं. हा, सो मला ऍक्च्युली या माझ्या हॉबीवर 2-3 क्वेश्चन पण विचारले आणि त्या क्वेश्चनची उत्तर मी अतिशय ग्राउंड लेवलशी निगडीत होती, कारण तुम्ही जगलेला आहे. हा, जगलेलं लाईफ आहे. आणि मला कोणत्याही प्रकारे कसाही ट्विस्ट करून क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला माहित होता, तर मी आयुष्य ऑलरेडी जगले ते. आणि माझा ऑलमोस्ट आतापर्यंत मला ते म्हणजे कसे 90% आयुष्य बकऱ्यांच्या सोबतच गेले माझे. पण ही बी रियालिटी सांगा, बरेचसे आता सोशल मीडियातून फिरते, बरेचशा मुलाखतीतून फिरतंय की तुम्ही असे बकरे चारताय, तर ऍक्च्युली ती नाही, तुम्ही माग जाऊन अभ्यास केला नाही, तर तुम्ही ऍक्च्युली 3 वर्ष दिले, 3-4 वर्ष किती? ऍक्च्युली रियालिटी हीच आहे की मी काय सध्या ज्यावेळीपासून एप्रिल 2021 पासून प्रिपरेशन करताना फुल टाइम मी UPSCची प्रिपरेशन करतोय. दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून UPSCची प्रिपरेशन केलेली आहे. या दरम्यान कधीही मी 1 महिना किंवा 2 महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाहीये. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, असे टीव्ही न्यूजवाल्यांनी काय केलं की TRP साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय, म्हणजे TRP वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय. सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला, कारण थोडा 4th पिलर आहे. माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना, मला असं आव्हान करायचं ऍक्च्युली. आणि मी ऍक्च्युली फुल टाइम UPSCचं प्रिपरेशन केलेलं आहे, दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहूनच. आणि मी सध्या ऍक्च्युली वडिलांची थोडी तब्येत खराब झाली होती, डायलिसिस करायचं ठरलं, डायलिसिस करायचा घरात निर्णय चालू होता. आम्ही त्यामध्ये विचार विनिमय करायचा आणि थोडं वडिलांना घरी राहून थोडंसं म्हणजे जेवण वगैरे पण जात नव्हतं. सो मग वडिलांना बकऱ्यांचं दूध वगैरे पण खूप आवडत होतं. मग त्या निमित्तानं आम्ही बकऱ्यात गेलो होतो ऍक्च्युली 4-5 दिवस रिझल्टच्या आधी. आणि त्या निमित्तानं 21-22 ला रिझल्ट दिला असं वाटत होतं, पण आता मग रिझल्ट येणार आहे म्हणून आपली लाईफस्टाईल तर जगायची सोडणार नाही ना आपण. सो मग आम्ही ऍक्च्युली गेल्यानंतर रिझल्ट आला ऍक्च्युली, मग त्यानंतर ते थोडे व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ. किती तास अभ्यास करायचा रोज? कारण आम्ही मी तर ऐकून आहे खूप अगदी पुस्तक ठेवावं नाही लागत, 18 तास करावं लागतं. बापरे, किती तास अभ्यास करायचा? म्हणजे टू बी फ्रँक की सँडी सरांनी जसं म्हटलं की मी पण हे खूप मिथ ऐकलेलं ऍक्च्युली की 16-18 तास वगैरे अभ्यास करावा लागतं. आणि काही काही टॉपर पोरायला त्याच्या स्टेटमेंट मध्ये पण असं म्हणलं. पण टू बी फ्रँक कधीच मी 16 किंवा 18 तास अभ्यास केलेला नाहीये. माझा रेग्युलरचा अभ्यास 6 ते 8 तासच असायचा. फक्त की मेन्स देऊन आल्यानंतर, GSचे पेपर झाल्यानंतर आणि ऑप्शनलच्या पेपरच्या मध्ये 10-11 तास माझा अभ्यास झालाय. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जास्त कधीच अभ्यास झालेला नाहीये. बरं, आता बेसिक तयारी करायची असेल, UPSC जे तरुण मुलं आहेत आणि ज्यांना करायची,
त्यांनी बेसिक काय करावं, पहिल्यांदा काय करावं तुम्हाला वाटतं? सुरुवातीला तरी मला असं वाटतं की त्यांनी बेसिक सब्जेक्टच्या एनसीईआरटीज वाचायला पाहिजेत, सीबीएसईच्या म्हणजे जे आपले पुस्तक आहे, पाठ्यक्रमातील जे पुस्तक ते सगळे वाचले पाहिजे. पाहिजे. पॉलिटीसाठी वाचले पाहिजे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, जॉग्राफीच्या 11-12च्या एनसीईआरटी वाचले पाहिजेत, इकॉनॉमीच्या एनसीईआरटी वाचले पाहिजेत, हिस्ट्रीच्या जुन्या एनसीईआरटी वाचल्या पाहिजेत, सायन्स अँड टेकच्या 12वीच्या सायन्समध्ये काही चॅप्टर्स वाचले पाहिजेत, एन्व्हायरमेंट साठी काही चॅप्टर वाचले पाहिजेत. या सगळ्या बेसिक गोष्टी म्हणजे की मिनिमम काय रिक्वायरमेंट आहेत गोष्टीच्या, म्हणजे काय काय असतं सुरुवातीला आपण वाचायला गेलो की कळत नसते की. मग एनसीईआरटीने कसं केलं की अतिशय कितीही बॅकग्राऊंड मधला, डिफिकल्ट बॅकग्राऊंड मधला मुलगा समजा पुस्तक वाचायला घेतलं तर त्याला समजेल अशा भाषेत आणि त्याला एकदम समजून सांगायचं. एनसीईआरटीज आर व्हेरी गुड बुक्स ऍक्च्युली. बरोबर. आणि त्याचा फायदा युपीएससीला होतो. म्हणजे बरेचशी, म्हणजे मी काय काय अधिकाऱ्यांची मुलाखती घेतल्यात, यश बघितलं जातं आणि कुठं क्लास लावला, कुठं ह्याच्यावर चर्चा होती, पण बेसिक एनसीईआरटीचे बुक पाठ्यक्रमातून जो आपल्याला जो भेटणार आहे लेसन तो खूप मोठा असतो. आता सगळं तुम्ही सांगा, मला आवर्जून सांगा की काय होतं, ही पूर्ण प्रोसेस आहे, ही प्रोसेसमध्ये सगळ्यात पेशन्स आहेत, म्हणजे कालावधी खूप घेत आहे. तर त्या कालावधी निमित्त आपल्याला स्टे ठेवणं, ध्येयाशी एकरूप ठेवणं, ती एक अवघड आहे. तर ती तुम्ही कसं केलं? म्हणजे खूप साऱ्या अधिकाऱ्यांनी पण त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की युपीएससीची जर्नीच त्या व्यक्तीला अधिकारी बनवत्या रादर दॅन रिझल्ट. सो मग तेच आहे की आयुष्यामध्ये काय पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. हार्डवर्क तर करतच, पण पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. अपयशाने खचून न जाता त्यातूनच काहीतरी एक ते सूर्यकिरण शोधायचा असतो, जे की एक म्हणजे काय बुडत्याला काडीचा आधार तसा शोधत पुढे जायचं असतं आपल्याला. सो एवढंच की म्हणजे की ध्येय ठेवत, स्वतःवर थोडा विश्वास ठेवत आणि स्वतःचे म्हणजे रियालिटी काय आणि एक्सपेक्टेशन काय यांच्यामध्ये दरी किती कमी करता येईल ते करायला पाहिजे. तर आपली माप अपेक्षा असते की ऑल इंडिया रँक 1 यायला पाहिजे, पण आपले तितके इफर्ट्स नसतात. मग ते काय नाही, चकाकी आणि रियालिटी याच्यामधला फरक तुम्हाला समजला तर खूप बरं होईल असं मला वाटतं. बरं मित्रांनो, आवर्जून हे जे मुद्दा सांगतात ते खूप ऍक्च्युली भिडणारे आहेत आणि त्याच्यानुसार वागलं पाहिजे. आता एवढी मोठी पोस्ट भेटली, पण त्याच्या मागे सांगितलं हार्डवर्क आहे, पण त्याच्याबरोबर असते स्वयंशिस्त. आणि हे आवर्जून सांगा की काय काय वेळेस आमचं मित्र राहू दे, कशाला करा, काय आहे निवांत बघू आपण. तर हे स्वयंशिस्त ठेवण्यासाठी तुम्हाला कोण आदर्श होतं का की नाही मला ह्या माणसागत बघायचं, एक सेल्फ मोटिवेशन म्हणून? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फ मोटिवेशन पेक्षा आमच्या मित्रांचा ग्रुप होता, वायपीटी म्हणून नावाचा एक ऍप आहे प्ले स्टोअरवर. त्या ऍपवर आम्ही मित्रांचा एक ग्रुप बनवलेला आणि त्याच्यामध्ये शुभम तळेकर म्हणा, नवाळे म्हणा, आमच्या ज्ञानप्रबोधिनीचे पोरांचा ग्रुप होता. आणि आम्ही काय करायचो, अभ्यास करताना चालू करायचो आणि अभ्यास बंद झाला की ऍप बंद करायचो. समजा मग माझ्या आधी समजा नवाळे वगैरे येऊन बसला असेल आणि 2-3 तास अभ्यास झाला असेल आणि समजा मी 10ला वगैरे गेलो, तर मला वाटायचं की अरे नवाळे 2-3 तास ऑलरेडी अभ्यास केल्यावर त्याने आपण जरा मागं पडतोय वाटतं. मग जरा मग ते असायचं की हेल्दी कॉम्पिटिशन असायचं. मला वाटतं त्या गोष्टीने थोडीशी आम्हाला शिस्त लावली. आणि टाइमपास वगैरे गोष्टी व्हायच्या, म्हणजे असं नाही की मी अजिबात डिनाय नाही करत आहे की चहाला कधी प्यायला गेलो, कोण मित्र भेटला तासभर वाया जायचा, पण हेच की ऍब्सोल्यूट वर कधीच फोकस नाही केलं. म्हणजे या दिवशी 10 तास अभ्यास झालाच पाहिजे असं कधीच फोकस नाही केलं. आठवड्यामध्ये 50 तासांचा अभ्यास झाला पाहिजे, या गोष्टीवर माझं लक्ष असायचं. मी रोखठोक मुलाखती घेतो आणि हे मला आवर्जून विचारायला लावलेलं, डिस्ट्रॅक्शन ते 2 पद्धतीत असतात, एक म्हणजे मोबाईल आणि एक असतं हृदयाची जवळची माणसं. ती ठेवलीत का तुम्ही त्या पूर्ण जर्नी? ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी 11वी-12वी मध्ये असताना मैत्रीण होती, खूप चांगली मैत्रीण होती. पण त्यानंतर कॉलेजमध्ये असताना मी डिसाईड केले होते की कुणालाही प्रपोज वगैरे काही करायचं नाहीये. कारण ते होते की गावाकडच्या मुलांना एकदम पुण्यामध्ये गेले की असं वाटतं की एखादी मुलगी खूप म्हणजे कसं की खूप चांगलं एन्व्हायरमेंट असते कॉलेजचं, खूप लिबरल एन्व्हायरमेंट आहे कॉलेजचं. आणि कसं असतं की काही नसते, कुणाच्या मनामध्ये नसते, पण आमच्या पोरांना काय वाटतं की खूप चांगलं बोलायला लागलं वाटतं आणि तिच्याबद्दल का पण माझ्या काय मनात आहे. सो माझं वैयक्तिक ऑलरेडी प्री डिसाइडेड होतं की कोणाला काही प्रपोज वगैरे काही करायचं नाहीये. कारण असं नाही की त्यामुळे मैत्री तुटतात. आणि युपीएससीच्या जर्नीमध्ये माझं एकमेवच असं असतं की 2 गर्लफ्रेंड सायमल्टेनियसली मेंटेन करणं खूप डिफिकल्ट आहे. पण पहिली गर्लफ्रेंड तुमची युपीएससी होती. सो मग दुसऱ्या गर्लफ्रेंडना वेळ देणं खूप अवघड होतं. सो मग या जर्नीमध्ये तर टू बी फ्रँक माझ्या सगळ्याच मित्रांना माहिती आहे की माझी कोणच मैत्री म्हणजे असं काही गर्लफ्रेंड वगैरे असंच कोणी नव्हतं. आणि मोबाईल पासून कसं लांब राहिला तुम्ही? कारण आता सोशल मीडिया, अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल एवढं नेसेसरी आहे, पण ह्या जर्नीत कशा पद्धतीने मोबाईल कशा पद्धतीनं तुम्ही वापरला ते सांगायचं थोडं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर सोशल मीडियापासून थोडं डिॲक्टिव्हेटेड होतो आणि इन्स्टा, फेसबुक आणि स्नॅप म्हणा त्यापासून माझे अकाउंट सगळे बंद होते. माझा खूप चांगला मित्र आहे सतपाल गोडसे म्हणून, त्यांनी मेन्सच्या दरम्यान माझा मोबाईल काढून घ्यायचा का युट्यूबवर जाऊन रूमवर गेला टाइमपास करत बसायला नको, लवकर लायब्ररीतून अभ्यास करत बसायला पाहिजे म्हणून. सो मग हेच की चांगल्या मित्रांचीच ती टोळी म्हणू शकताय की जी मला मदत करत होती. बरं,
चांगले मित्र हे अपघातानं भेटत नाही, ते मिळवावं लागतात. तर आता तुम्ही सांगा, चांगल्या मित्राची परिभाषा काय आहे ह्या दरम्यान तुम्ही? चांगले मित्र म्हणजे तेच की जे आपल्याला जसं आहे तसं ऍक्सेप्ट करतात वा. की, आणि त्यांना म्हणजे समजा कोणीही समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला सांगितलं की बिरदेव असं असं म्हणत होता, तर त्या मित्राला माहित असायला पाहिजे की हे बिरदेवचे शब्द आहेत की कोणाचे शब्द आहेत. वा. हेच असते की आणि अडचणी मित्र हा वणव्यात गारव्यासारखा असतो असं मला वाटतं. आता गारव्यासारखा. मित्रांनो, यांच्या बोलण्यात एवढं बोलणं चालू आहे सगळ्या गोष्टी, तर मुलाखतीत मला नाही वाटत की ह्यांना जास्त अडचण आली असेल. कुठला एक प्रश्न आहे मुलाखतीतला, तो मला वाटलं की माझ्या हृदयातून त्याचं उत्तर आलं आणि मलाच आवडलं की मी हे उत्तर दिलं. असं कुठला प्रश्न आहे इंटरव्ह्यू मधला तुमचा? एक क्वेश्चन होता पीओके बद्दलचा. माझ्या इंटरव्ह्यू 20 जानेवारीला, त्याच्या आधी राजनाथ सिंग म्हणजे ऑनरेबल राजनाथ सिंग यांनी काहीतरी पीओके बद्दल स्टेटमेंट केलं होतं. सो मला बोर्ड मेंबरने विचारले की व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन द पीओके. सो मी सांगितले सर, पीओके इज द इंटेग्रल पार्ट ऑफ इंडिया अँड इट्स व्हेरी क्रिटिकल फॉर इंडियाज युनिटी अँड इंटिग्रिटी. मग सरांनी मला मग परत बोर्ड मेंबरने मला विचारलं की हाऊ आर यू गोइंग टू टेक इट बॅक. सो मी ते बोर्ड मेंबरला म्हटलं की सर, इंडिया इज कन्सिस्टंटली एम्फसाइज्ड ऑन द पाथ ऑफ डायलॉग अँड डिप्लोमसी अँड पीस शुड बी द गायडिंग मंत्रा. सो मला वाटतं की हे जे उत्तर होते की माझं जे कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक व्हॅल्यूजशी आणि इंडियाच्या फॉरेन पॉलिसीशी रिलेटेड होतं, हे मला वाटतं की हे उत्तर मला वाटतं की जरा इम्पॅक्टफुल होतं. मी ग्रामीण भागातील भरपूर भागात फिरतो आणि ग्रामीण भागातील मुलांना एक तुम्ही आशा दिली की सगळं होऊ शकतं, आपण शून्यातून प्रवास करू शकतो. म्हणजे कुठेही असला, कसंही असला, कलरनं कसाही असला, कपडे कशी असली, तरी आत्मविश्वास असेल तर एवढं मोठं यश मिळवू शकतो. काय सांगाल अजून ग्रामीण भागातील मुलं, त्यांना तुमच्यागत व्हायचे? मी नेहमी परत तेच रिपीट करेल, रियालिटी आणि एक्सपेक्टेशन यांच्यामध्ये दरी जितकी कमी असेल तितकं चांगलं आहे. जितकं चकाकते ते सगळं सोनं नसतंय. म्हणजे आता माझ्या यशावरून बघल्यानंतर म्हणजे मी जितका व्हायरल सोशल मीडियावर होते त्यामुळे सगळ्यांना प्रसिद्धी दिसते, पण त्याच्यामागचे कष्ट दिसत नाहीयेत. सो कष्ट केले तर नक्कीच तुम्हाला फळ मिळते. पण आजकाल कसं आहे की शॉर्टकटची दुनिया आहे, सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे, पण यशाला शॉर्टकट नाहीये असं मला वाटतं. पुढे काय ठरवलंय? सध्या तरी असं ठरवलंय की युपीएससीचा पुढचा अटेम्प्ट द्यायचा आहे. अजून द्यायचं? बर. यशानं काय शिकवलं पूर्ण, मला ते सांगा. यश असं मला वाटतं की इट्स अ स्टेट ऑफ सॅटिस्फॅक्शन ऑर इट्स अ मेंटल स्टेट विच प्रोव्हाइड्स सॅटिस्फॅक्टरी, म्हणजे असं आपल्या सॅटिस्फॅक्टरी फिलिंग आपल्याला प्रोव्हाइड करत असत्या की काहीतरी अचिव्हमेंट केलेल्याची, असं मला वाटते. निबंध लिहिला असेल तुम्ही, 250 मार्काचा निबंध लिहिलाय, त्यामुळे निबंधात असतं मी अधिकारी झालो तर पहिल्यांदा आपण लिहितो, तर तुम्ही आता झालेलं आहे. काम कुठलं कराल, कुठलं काम करायचे, कुठल्या फील्डमध्ये आवडेल तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं एक आहे सर की सामान्य माणसाला काय अपेक्षा असतात तर 2 ऐकणारे कान हवे असतात. की समजा तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर माझी कोणीतरी दाद घ्यावी असं वाटत असते, कोणीतरी माझे 2 शब्द ऐकून तर घ्या असं वाटत असते. सो प्रशासनामध्ये गेल्यानंतर ट्रेनिंगचा उपयोग करून लोकांच्या प्रति संवेदनशील राहून त्यांचं ऐकून घेण्याची क्षमता देवानं माझ्यामध्ये द्यावी. त्यांच्या परी सामान्यातल्या सामान्यांपरी माझ्या हातून सत्कर्म घडावं ही मला देवांच्या परी, म्हणजे देवाकडे माझी अपेक्षा आहे. बरं. काय अजून काय बोलायचे का? अजून बस एवढंच म्हणायचं की सँडी सरांच्या ज्या युट्यूब चॅनेलला माझ्या माध्यमातून जो काही थोडाफार काही मोबदला मिळेल, आर्थिक मोबदला, त्यातील 10% मोबदला त्यांनी माझ्यासारख्या सिमिलरली सिच्युएटेड गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोव्हाइड करावा आणि त्याचा पाठपुरावा देखील त्यांनी युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून करावा, असे मी सँडी सरांना आवाहन करतो. मी त्यांना विनंती करतो, मला अशी काय काय मुलं द्या, निश्चित आपण फुल नाही फुलाची पाकळी मदत करू. आणि महाराष्ट्रातील जनता खूप अशी दानशूर आहे, नक्की त्यांना मदत करतील. आदर्श कोण आहेत आता ह्या अधिकाऱ्याप्रमाणे मला बनायचे, असे कोण आदर्श आहेत तुमचे? असा म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की सामान्य माणसाचं कसं असते साहेब की सामान्य माणसाचा एक आदर्श असते की तेच की आता फॉर एक्झाम्पल मी मल्टिपल शासकीय कार्यालयात गेलोय किंवा माझ्यासोबत काही इन्सिडेन्सेस घडलेत. काय वाटते माणसाला की जेच की मगाशी रिपीट केलंय की शेवटी आपलं कोणी तर ऐकून घ्यायला पाहिजे असं वाटतंय साहेब. कान उघडे ठेवणारा लोकांप्रती संवेदनशील अधिकारी व्हायची इच्छा आहे, बस इतकंच. काय सांगाल अजून शेवटी? बस 4 ओळी ज्या की माझ्या कॉन्स्टंट आहेत. आयुष्यामध्ये चांगले मित्र मिळवा, व्यसनापासून लांब राहा, फ्रस्ट्रेशन आल्यानंतर व्यसनाधीन होणे हा काय ऑप्शन नाहीये, प्रयत्न करत राहा. एखादी गोष्ट अचीव करत असताना थोड्या प्रयत्नानंतर कळते की आपल्याला आपली लायकी किती आहे.
म्हणजे आपण अचीव करू शकतोय की नाही याची आपल्याला मजल कळते ऍक्च्युअली आपल्याला. सो त्यानंतर डिसाईड करत राहा. 2-3 अपयशानंतर प्लॅन बीच्या विचार करायला चालू करा. युपीएससी करत असाल तर युपीएससीच्या इंडस्ट्रीमध्ये मल्टिपल अपॉर्च्युनिटीज आहेत, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. त्या अपॉर्च्युनिटीजचा आपल्या अभ्यासाला उपयोग करून घेण्यात काही हरकत नाही असं मला वाटतं. तर तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. सुरुवात झालेली आहे. असंच तुम्ही धमाकेदार पुढची कामगिरी करा. एवढा वेळ दिला मित्रांनो. रात्रीच्या 8 वाजले, त्यांच्या मुलाखती झाले 6. ही 7वी मुलाखत घेतोय तरी त्यांची एनर्जी टिकून आहे. अशीच एनर्जी त्यांच्या पुढच्या कामात टिकून राहो. पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. मित्रांनो, ह्यांनी सांगितलं की यशाला शॉर्टकट नाही.